फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, फडणवीसांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च मी करेन असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मणिपूर फाईल चित्रपट काढावा, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर लडाखला जावं, दौऱ्याचा पूर्ण खर्च मी करतो, त्यांनी काश्मीरी पंडितांना भेटावं, एखादा प्रोड्युसर घेऊन मणिपूर फाईलसारखा चित्रपट काढावा असा खोचक सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय। शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी जर सावरकर सिनेमा पाहणार असतील तर माझ्या खर्चाने पूर्ण थिएटर बुक करायला तयार असल्याचं म्हटलं होतं। त्याला आता उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन। मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो। त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं। मी खर्च करायला तयार आहे। देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं, त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिंबा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं, अरुणाचलमध्ये जाऊन यावं। देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे, कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत, त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा। हाऊ स्वीट। ते पैसे थिएटरमधले टँकरसाठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होईल। प्रश्नाचं ह्या उत्तर देऊ दे की झालेल्या ईडीच्या कारवाईला आपलं समर्थन आहे का विरोध आहे? ईडीच्या विरोधातल्या कारवाई आणि केजरीवालांच्या त्या असलेल्या कारवाईच्या विरोधातला मोर्चात उद्धवजींनी सामील होणं म्हणजे मला त्या ठिकाणी स्पष्ट दिसते की त्या ठिकाणी दिल्लीत असलेल्या एक्साईज पॉलिसी म्हणजे दारू विक्रीच्या धोरण या विषयावर कारवाई केजरीवालांना झाली। उद्धवजी मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही किराणा दुकानात दारू विकण्याची पॉलिसी आणतोय हे ते बनवत होते, त्यातली लपलेली भीती तर उद्धवजी बोलायला जात नाहीत ना, हा माझा प्रश्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।